Good morning, students. Today we are going to see what is the global warming potential, what is greenhouse effect, and ozone depletion. So, first we'll start what is global warming potential, that is GWP. Global warming is an increase in earth temperature. Global warming म्हणजे काय? So which increases the earth temperature. It has been changing at much faster rate than normal due to accelerated generation of greenhouse gases due to industrialization. So developing the industries and refrigeration system, air conditioning systems, we are emitting the greenhouse gases in the atmosphere, and due to these greenhouse gases the global warming takes place. That is, the earth's temperature slowly go on increasing. It is a threat to human being. A general upward trend to earth's atmosphere will drastically changes accessibility to food, water, raw material, energy sources for animals and human alive. सो पृथ्वीवर जे काही तुमचे रिसोर्सेस आहेत, लँड आहे, रॉ मटेरियल आहे, वॉटर आहे, फूड आहे, ह्युमन बीइंग्स आहेत, ग्रीनरी आहे, ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग अर्थ्स टेम्परेचर वाढत चालल्यामुळं या सगळ्या जे पृथ्वीवर आहेत याच्यावर काय होऊ लागलं आहे, इम्पॅक्ट होणार आहे. म्हणून जे द रेट ऑफ इन्क्रीजिंग द अर्थ टेम्परेचर इज गोईंग फास्ट डे बाय डे. सो वॉट द ग्लोबल वॉर्मिंग जे कॉजेस आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे आणि ते रिड्यूस करायला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग हॅज इन्क्रीज्ड ओशन लेवल. आता टेम्परेचर वाढत असल्यामुळं समुद्राची पातळी पण हळूहळू वाढतो आहे. ड्यू टू द लिकेज ऑफ CFC also helps in डिप्लेटिंग द ओझोन लेअर. कार्बन फ्लोरोकार्बनच्या लिकेजमुळं ओझोन लेअर डिप्लेशन होतो, विच कॉजेस टू अलाउ द इन्फ्रारेड रेडिएशन डायरेक्टली ऑन अर्थ. आता ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे काय, त्याला GWP म्हणतात. दिस व्हॅल्यू इज यूज टू कम्पेअर द ॲबिलिटीज ऑफ डिफरंट ग्रीनहाऊस गॅसेस. हे जे ग्रीनहाऊस गॅसेस आपण ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन, एअर कंडिशनिंग सिस्टीममुळं जे आपण ॲटमॉस्फिअरमध्ये टाकतो, हे किती प्रमाणामध्ये तुमचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल कॉजेस करतात, किती इम्पॅक्ट करतात, त्या मेजरला काय म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. सो डिफरंट ग्रीनहाऊस गॅसेस टू ट्रॅप हीट इन द ॲटमॉस्फिअर. GWPs आर बेस्ड ऑन द हीट ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटी ऑफ ईच गॅस. प्रत्येक गॅस जे CO2 गॅस आहे, तुमचं हॅलो कार्बन कंपाऊंड्स आहेत, ईच अँड एव्हरी गॅस हॅज अ डिफरंट ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब अँड स्टोअर द हीट. सो GWPs आर बेस्ड ऑन द हीट ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटी ऑफ ईच गॅस रिलेटिव्ह टू दॅट ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲज वेल ॲज द डिके ऑफ रेट ऑफ ईच गॅस. डिके म्हणजे काय, म्हणजे तो कधी नष्ट होणार. द अमाऊंट रिमूव्ड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ओव्हर अ गिवन नंबर ऑफ इयर्स. म्हणजे एखादे गॅसेस आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सोडल्यानंतर ते 5 वर्षांनी त्याचा इम्पॅक्ट कमी होणार आहे किंवा 10 वर्षांनी इम्पॅक्ट कमी होणार आहे. द GWPs, दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, कॅन ऑल्सो बी यूज्ड टू डिफाईन द इम्पॅक्ट ऑफ ग्रीनहाऊस गॅसेस विल हॅव ऑन ग्लोबल वॉर्मिंग ओव्हर अ डिफरंट टाईम पिरियड्स. आता आपण बघूयात कन्सेप्ट ऑफ ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल. यालाच शॉर्टली म्हणतात ODP, ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल. ओझोन डिप्लेशन म्हणजे काय, आपल्या पृथ्वीला एक आवरण आहेत, गॅसेस आहेत पृथ्वीवर. म्हणजे काही ठराविक अप टू 10 किलोमीटर स्ट्रॅटोस्फिअर आहे. मग ह्या गॅसेस वेरियस डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस आर देअर. सो कंटिन्युअस डिस्ट्रक्शन ऑफ प्रोटेक्टिव्ह ओझोन गॅस लेअर अराउंड अर्थ ॲटमॉस्फिअर बाय केमिकल रिएक्शन ऑफ CFC रेफ्रिजरंट्स. जे क्लोरोफ्लोरोकार्बन रेफ्रिजरंट्स आपण रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये वापरतो, ते रेफ्रिजरंट्स आपण चार्जिंग करत असताना किंवा ड्यू टू दी
leakages through joints which are mixed with live in the atmosphere. ॲटमॉस्फिअरमध्ये हे क्लोरोफ्लोरोकार्बन ॲड होतात. ह्याच्यामुळं काय होतं, तर सरफेस ओझोन लेअर डिफ्लेशन होतो. एक क्लोरीनचं ॲटम जर आपण हे केलं तर थाउजंड्स ऑफ ते ऑक्सिजनशी ओझोनशी रिॲक्ट होतं आणि जे स्टॅटोस्फिअर आहे लेअर म्हणजे जिथं ओझोन गॅस आहे तो प्रोटेक्ट करतो अल्ट्राव्हायलेट रेज जे सनपासून येतात. सन कंटिन्युअसली एमिट द लाईट अँड हीट. जे लाईट रेज आहेत आर इन द फॉर्म ऑफ डिफरंट रेज विच आर कमिंग ऑन द अर्थ सरफेस. त्यामध्ये जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत विच आर हार्मफुल टू द lives organisms lived in the earth surface. In stratosphere layer there is a more concentration of ozone gas. These ozone layer forms a protective layer around earth surface which absorb the harmful ultraviolet rays from sun rays. सन रेजमध्ये जे UV रेज आहेत अल्ट्राव्हायलेट रेज आहेत ते काय होतात, हे ओझोन लेअर ॲब्सॉर्ब करतो. ओके, आणि ते पृथ्वीवर जे पोचणार आहेत त्याला पोचू देत नाही. त्यामुळं अल्ट्राव्हायलेट रेजमुळे जे इम्पॅक्ट होणार आहेत ते होणार नाहीत. मग हे काम कोण करतं, ओझोन लेअर करतं. जर आपण या लेअरमध्ये ग्रीनहाऊस गॅसेस जर सोडले, CFC रेफ्रिजरंट गेले तर या ओझोन लेअरशी रिॲक्ट होईल आणि तिथं ओझोन होल तयार होईल. आणि जर ओझोन होल तयार झाला डिफ्लेट होईल तिथून, म्हणजे त्याचं थिकनेस कमी होईल आणि तिथं होल तयार होईल आणि त्या होलमधून अल्ट्राव्हायलेट रेज पृथ्वीवर येतील आणि इथं त्याचा इम्पॅक्ट होईल ऑन ह्युमन बीइंग. ओके, दीज ओझोन लेअर फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड अर्थ सरफेस विच ॲब्सॉर्ब द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज फ्रॉम सन रेज अँड अलाउज ओनली बेनिफिशियल लाईट अँड हीट रेज टू रीच ऑन अर्थ सरफेस. Prevention of ultraviolet rays reaching to earth surface protects human. Deflation of ozone layer leads to formation of ozone holes in the ozone layer, and though these ozone holes harmful ultraviolet rays enters into the atmosphere endangering the earth's biolife. Ozone depletion potential were very important measures in formulation of the Montreal Protocol and its amendments. ODP values were used to provide a simple way to compare the relative ability of various ozone layer depleting substances to destroy stratospheric ozone. ODP म्हणजे काय, ओझोन लेअर डिप्लेशन इज डिफाइंड ॲज द इंटिग्रेटेड चेंज इन टोटल ओझोन पर युनिट मास एमिशन ऑफ स्पेसिफिक ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस. म्हणजे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेसमुळं जे ओझोन लेअर डिप्लेशनमध्ये चेंजेस होतात दॅट मेजर्स बाय द ओझोन लेअर डिप्लेटिंग ODP relative to the integrated change in total ozone per year. Harmful effects of ultraviolet rays on people. याच्यामुळे अल्ट्राव्हायलेट रेज जर अर्थ सरफेसवर पडले तर काय होईल, स्किन कॅन्सर मे एक्सप्रेस, प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन, कॉन्ट्रॅक्ट्स, आय डिसऑर्डर्स, इम्युन सिस्टीम चेंजेस. सो दीज आर द इफेक्ट्स ऑन द पीपल. So what are the major greenhouse gases which causes the ozone layer depletion? Any gas that has the property of absorbing infrared radiation emitted from Earth's surface and radiating it back to the Earth's surface, thus contributing the greenhouse effect. So these are the major greenhouse gases which are, first one is water vapors, second one is carbon dioxide, third one is methane, nitrous oxides and halocarbons. So these gases which are present in the atmosphere, जेव्हा सूर्यापासून heat rays पृथ्वीवर पडतील, some of these heat rays are reflected back in the atmosphere, and due to presence of these greenhouse gases हे ते हीट ॲब्सॉर्ब करतात, हीट ट्रॅप करतात. त्यामुळं ओव्हरऑल टेम्परेचर ऑफ
atmosphere of the earth is what? Gone increasing. So these gases are increasing the temperature of the earth. म्हणून ह्याला ग्रीन हाऊस विच ट्रॅप्स द हीट, ॲब्सॉर्ब द हीट, स्टोअर द हीट. जे आपण म्हणजे परत रिफ्लेक्ट बॅक करायला पाहिजे ते हीट, ती काय करते, हे गॅसेस काय करतात, स्टोअर करतात आणि सराउंडिंग ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ सरफेस इज गेट्स हिटेड. आर यू गेटिंग? म्हणून ह्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हटलेलं आहे. सो नाऊ what is the Montreal Protocol? In 1987, Montreal Protocol on substances that deplete the ozone layer is a landmark agreement that has successfully reduced the global production, consumption and emissions of ozone depleting substance. हे ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्समुळं तुमचं अल्ट्राव्हायलेट रेज पृथ्वीवर येऊ लागले. त्यामुळं इथं पृथ्वीवर असणारे जे बायोलाईफ आहेत त्यांच्यावर इम्पॅक्ट करायला लागला. म्हणून 1987मध्ये कंट्रीज मिळून एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल साईन केलं आहे, किंवा जे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस आहेत त्यावर कंट्रोल करायचं. सो द प्रोटोकॉल वॉज मॉडिफाईड इन व्हिएना कंट्रीज अँड ओझोन डिप्लेटिंग रेफ्रिजरंट्स वेर ॲडेड इन 1997. 1997मध्ये 87मध्ये फक्त रेफ्रिजरंट्स नव्हतं. मग रेफ्रिजरंट्स सबस्टन्सेस आर ऑल्सो कॉजेस द ओझोन डिप्लेक्शन. मग ते 1997मध्ये पण घेतलं. द डेव्हलपिंग कंट्रीज ग्रॅज्युअली रिड्यूस अँड फेज आउट युजिंग CFCs, जे CFC रेफ्रिजरंट्स आहेत, विच कॉजेस द ओझोन लेयर डिप्लेशन. म्हणून मग CFC रेफ्रिजरंट्सवर बॅन आला. मॉनिटरी प्रोटोकॉलमध्ये ठरलं किंवा these refrigerants are not to be used in refrigeration systems, आणि 2020पर्यंत हे रेफ्रिजरंट CFC रेफ्रिजरंट्स तुम्हाला वापरता येणार नाही. सध्या तुमचं R11 आणि R12 विच आर नॉट अवेलेबल इन दी मार्केट्स बिकॉज दोज आर कॉन्ट्रीब्युटिंग मेजर इन ओझोन लेअर डिप्लेशन. सो दॅट these refrigerants are phased out in the market slowly, आणि अप टू 2020 नंतर तुम्हाला याचा वापरण्यावर कम्प्लिटली बंदी आणण्यात आलं. सो दीज आर दी ॲग्रीमेंट्स विच आर साईन बाय दी मॉनिटरी प्रोटोकॉलमध्ये, आणि ऑल डेव्हलप्ड कंट्रीज आर फॉलोईंग दिस. त्यानंतर एक कायटो प्रोटोकॉल आला. द कायटो प्रोटोकॉल वॉज अडॉप्टेड इन कायटो, जपान. कायटो म्हणून एक देश आहे म्हणजे जपानमध्ये आहे, तिथं हे मीटिंग झालं on 11 December 1997. So all developed countries are met in Kyoto in Japan, and some rules and regulations are signed. The Kyoto Protocol implemented to reduce the global warming by reducing greenhouse gas concentrations in the atmosphere. हे ग्रीनहाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड्स आहेत, तुमचं सल्फर डायऑक्साईड आहे, मिथेन आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, हे जे याचं कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये वाढतो. मग ह्याला कसं कमी करायचं, बिकॉज याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. म्हणून कायटो प्रोटोकॉलमध्ये ठरलं की इम्प्लिमेंट सर्टन रूल्स टू रिड्यूस द ग्लोबल वॉर्मिंग by reducing these greenhouse gases emitted in the atmosphere. The Kyoto Protocol applies to the 6 greenhouse gases, that is carbon dioxide, methane, nitrous oxide, hydrofluorocarbons HFCs, perfluorocarbons PFCs, and sulfur hexafluorides. These are the 6 gases which causes the contribution in the global warming, which are to be their concentration in the atmosphere or emissions in the atmospheres are to be reduced. Okay, so this is all about the global warming, greenhouse gas, ozone layer deflation, Montreal Protocol and Kyoto Protocol. Okay, thank you. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघूयात रिगार्डिंग द ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल अँड ग्रीनहाऊस गॅसेस. Global warming and greenhouse effect. Earth, the third planet from the Sun,
the only planet having a vast diversity of life forms. While other planets of our solar system are either scorching hot or bitterly cold, Earth has a relatively stable temperatures. What is that which is making Earth different? What exactly is making Earth such a favorable place to live on? It is the Earth's atmosphere, which is a thin blanket of air surrounding the Earth from all sides. This air is a mixture of many different gases. Just like an umbrella which protects us from sun and rain, this thin layer of air protects Earth from the harmful radiations from the sun. But this stable temperature is rising every passing year. Oceans are getting warmer. Significant shift in the climate is seen. Glaciers are melting. Why is all this happening? What should be done to stop all this? We'll find the answer to all these questions through this session. Earth is constantly bombarded with enormous amount of radiations from the sun, which we receive in the form of light and heat energy. These radiations, in the form of visible, ultraviolet, and infrared, have to first pass the Earth's atmosphere before reaching the surface. The ozone layer, which is present in the Earth's atmosphere, blocks some amount of harmful ultraviolet rays from reaching the surface. Of the remaining rays reaching the surface, part of it is absorbed by the Earth, and some, especially the infrared waves, are reflected back into the space. But some gases in the atmosphere traps this heat radiation and re-emits it to the surface, which leads to heating up of the environment. This exchange of incoming and outgoing radiation that warms the Earth is referred as the greenhouse effect. And the gases involved in this are called greenhouse gases, which mainly includes carbon dioxide, methane, water vapor, chlorofluorocarbons, etc. Friends, but are you not wondering why it is called greenhouse effect? Is it something to do with the greenhouse? If you said yes, you're thinking in the right way. A greenhouse is a glass building in which plants that require protection from cold weather are kept. The glass cover helps to trap all the heat energy and keeps the inside environment warm. Now consider our planet Earth. The atmosphere acts as the glass and traps the heat. The greenhouse effect is essential in order to keep our planet warm. In the absence of this effect, the temperature of the Earth's surface would have been -20 to -40 degrees Celsius. But too much of something is bad, right? If the plants in the greenhouse receives excess heat, it would burn. And if we consider planet Earth, over the last 2 centuries, human activities have changed the Earth's atmosphere in a dramatic way. The amount of greenhouse gases have increased and are still increasing. They trap too much heat. And this excess of greenhouse effect results in global warming, which is an increase in the Earth's average temperature. Consequences of global warming are enormous. Its effects are not limited to one country, but it would affect the entire planet. Knowing the fact that global warming exists and human-made carbon dioxide emissions have caused it, many nations of the world have come together to sign an international treaty, the Kyoto Protocol. The major objective of this protocol are commitment to reduce greenhouse gases by about 5% below their 1990 levels.
But what can be done by us? How can we contribute in reducing global warming and also its consequences? Well, planting more number of trees, reducing waste generation, reducing the use of products which generate greenhouse gases, using energy efficient appliances, increasing the fuel efficiency of vehicles, using more renewable energy, or say switch into greener ways which causes less harm to our environment. That's all for today. I hope you found this session very informative and you got a thorough knowledge of what global warming is.